नमस्कार. चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. इंद्रायणी नदीला महापूर. पुणे जिल्ह्यातील मावळ आणि धरण पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आळंदी व देहू परिसरात इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेल्याने आळंदीचा संपर्क तुटला असून सुरक्षेसाठी प्रशासनाने वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. पूर परिस्थितीत अडकलेल्या 408 भाविकांची व 150हून अधिक गायींची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे. मावळ परिसरातील वडिवळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीपात्राने रौद्र रूप धारण केले आहे. पाण्याचा वेग प्रचंड वाढला असून प्रशासनाकडून नागरिकांना व वारकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आळंदी आणि देहूमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून आळंदी शहरात प्रवेश करणारे जुना आणि नवा पूल, चाकण चौक पूल आणि सिद्धबेट पूल पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या परिसरातील हरिहरेंद्र मठ, ज्ञानेश्वरी मंदिर, शनी मंदिर आणि दर्शन मंडप परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. इंद्रायणी नदीच्या पुराने गंभीर रूप धारण केल्यामुळे आळंदी नगर परिषद आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. विविध धर्मशाळा आणि दर्शन मंडपांमध्ये अडकलेल्या 408हून अधिक भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पूरग्रस्त भागातून 150 गायींना देखील सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. NDRF व स्थानिक पोलीस प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू होत असतानाच हे संकट ओढावले आहे. सुरक्षेची गंभीर स्थिती लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आळंदी आणि देहू येथे गर्दी न करता थेट पुण्यात जाण्याचे आवाहन केले आहे. वारकऱ्यांच्या निवासाची आणि भोजनाची सर्व व्यवस्था पुणे शहरात करण्यात आल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांना व वारकऱ्यांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की आपण सुरक्षित ठिकाणी किंवा आहे त्याच ठिकाणी थांबावे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व नदीकाठी जाण्याचे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अशाच साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.